मित्रांनो नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आत्ता आपण आलो आहोत जोशी फूड्स चांदोरकर यांचं। तर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत जोशी फूड्सच्या सर्वेसर्वा कांचन बर्वे चांदोरकर। नमस्कार। आत्ता आपण बघितलं की लाह्यांचं काम सुरू आहे, तर नेमकं कशा पद्धतीने हे काम सुरू करता आपण? बऱ्याच जण आपण कायम उपासाला राजगिरा लाडू खातो। राजगिरा लाडू हा आपला सगळ्यांचाच फेवरेट आहे। मला वाटतं उपास म्हणलं की सगळ्यात एकतर पौष्टिक आणि सगळ्यांना लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत आवडणारा पदार्थ म्हणजे राजगिरा लाडू। पण तो कसा बनतो तर धान्यापासून आधी त्याची लाही बनवावी लागते, त्याच्यावर संस्कार करून लाही बनवावी लागते। बरोबर। ती आपण इन हाऊस इथे बनवतो अशा प्रकारे, आणि त्या एवढ्या अशा धान्यापासून या लाह्या बनतात आणि मग त्याच्यामध्ये गूळ घालून त्याचे लाडू बनवले जातात। अच्छा, आपण खाली लाडू कसे बनतात? येस येस, नक्की। मित्रांनो आता आपण बघितलं की लाह्या कशा पद्धतीने तयार केल्या जातात आणि त्या लाह्यांचा पुढे आता लाडू कसा होतो हे आपण बघूया। गुळाचा वापर करतो राजगिरा लाडूमध्ये, अजिबात साखर वापरत नाही। आणि पहिलं गुळाचा आपण पाक करून घेतो, मेजर करून घेतलेलं असतं, आणि ते गरम असताना लाडू करणं हा मोठा टास्क। अच्छा, गार झाला की तो वळणास येतो। ओके, त्यामुळे गरम गरम असतानाच त्याचे लाडू बनवले जातात। बरोबर। त्या दोन आकारामध्ये आहे। अच्छा, ही मोठी साईज हा, आहे। ही मोठी साईज, बरोबर, ओके। आता साधारण किती स्टाफ आहे आपल्याकडे? आता डेली बेसिसवरती माझ्याकडे साधारण 30-35 महिला 30-35 महिला कामगार। त्याबद्दल मी एक प्रश्न विचारणार आहे पुढे, पण तुर्तास आपण अगोदर आपल्याकडे अजून किती प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल माहिती सांगा। आपले 30+ प्रोडक्ट्स आहेत एकूण। लाडूची रेंज आहे 30हून जास्त। हो, 30 पेक्षा जास्त पदार्थ आहेत। बरोबर। लाडूचीच एक 10 प्रकारचे लाडू आहेत आपल्याकडे। अच्छा, साजूक तुपातले मूग मेथी बेसन डिंक आहे। एक आपण ड्रायफ्रूट लाडू बनवतो जो की खूप पौष्टिक आहे, फक्त खजूर बेस वापरून केलेला आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं साखर गुळ आपण घालत। ओके। चकली आहे, आता चकलीचं पण प्रोडक्शन आपल्याला चालू आहे। येस। आणि आज आम्ही ज्या जुन्या पद्धतीने चकली करायचो ती आज करावी लागते, कारण आमचं दुसरं एक हायड्रोलिक जो मशीन आहे त्याचा एक पार्ट बिघडल्यामुळे आज आम्ही जुन्या पद्धतीने आपण एक प्रकारे म्हणजे बरं झालं, कारण हे आता कुठे बघायला मिळणार नाही। एक्झॅक्टली। हे मित्रांनो आपण बघू शकतो की अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आपण म्हणू शकतो की चकली बनवली जाते। इथे खरं तर मशीन फक्त हे जे फिरवणं आहे, बरोबर, ओके, हायड्रोलिक प्रेसनी प्रेस होतं, बरोबर, आणि मग पुढे वळणाचं काम मात्र नाही। तो फ्रायर आहे। ओके। हा साधारण किती लिटरचा फ्रायर आहे? त्याच्यामध्ये 30 ते 40 किलो तेल बसतं। अच्छा, तेलाचे 2 ते 3 डबे याच्यामध्ये बसतात। त्याच्यात आता चकल्या सुरू आहे। त्याच्यात आता चकल्या तळतोय। या तळून झालेल्या चकल्या त्या पुढे जातात तेल काढायच्या मशीन। अच्छा, आपण एक्सेस ऑइल त्या पुढच्या मशीन मधून काढतो। एकदा मशीन करत चकल्या साठल्या, बरोबर, फोर्सनी त्याचं एक्सेस ऑइल निघून जातं। ओके, अतिरिक्त तेल पोटात जातं। बरोबर। हा एक एकदम इथला बेनिफिट म्हणू शकतो आपण हेल्थ वाईज, कारण इथे जे तेलात उकळलेल्या किंवा तेलातून तळून काढलेल्या चकल्या आहेत त्या ह्या मशीनमध्ये टाकून पुढे इथलं एक्सेस तेल बाहेर पडतं आणि इथे आपल्याला बघू शकतो आपण, आणि एकदम इथे ड्राय चकल्या इथे काढलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला हेल्थ वाईज खूप मोठा बेनिफिट आहे ही प्रोडक्ट्स खरेदी करण्यामागे। नाही तर अनेकदा आपल्याला बघायला मिळतं की तेलकट प्रोडक्ट बाजारात असतात,
किती वेळ साधारण लागतो चकली घाण्यात ठेवायला? म्हणजे 7 मिनिटं लागतात. 7 मिनिटं. ओके. त्याच्या पुढे थोडं जास्त झालं तर करपत असतील, त्यामुळे वेळेत करणं. वेळ काढ. आता या परत ड्रायर मध्ये जाणार ना? होय. हे सगळे लाडू आपण साजूक तुपामध्ये करतो. साजूक तुपात. अच्छा. म्हणजे हे पॅकिंगचं काम चालतं. ओके. आणि बाहेरच्या मधून आपण लोडिंगचं काम सुरू. बरोबर. काय सुरू आहे इकडे काम सांगा आता. लेबलिंग चाललंय. ओके. लेबलिंग कटिंग करतोय. ओके. ही लेबल्स आहेत काय? हो. डाळी चुडा, शेंगदाणा. ओके. आता हे चिकटवणार आहे याच्यावर. हे चिकटवतोय. लेबल लावण्याचं. काय भाकरवडी? हा, भाकरवडी आहे. मिसळ शेव आहे. बरं सांगा. 200 ग्रॅम. हा. ओके. तुम्ही सगळे लांजातच राहता? हो. लागेल. ओके. हा डाएट चिवडा आहे ना? हा, डाळी चुडा. भाकरवडीत पण साईज आहेत काय 2? हा, एक लहान भाकरवडी मोठी. आणि मिनी भाकरवडीचे 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. ओके. त्याचं मार्केटिंग आपण कशा पद्धतीने करतो? मार्केट म्हणायचं तर आपलं आपण पूर्णपणे होलसेल रिटेल दोन्ही मध्ये काम करतो. ओके. जास्त करून आपण होलसेल मध्ये करतो. अच्छा. पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपले काही डिस्ट्रीब्युटर्स आहेत. बरोबर. काही ठिकाणी आपण स्वतः रिटेलर्सना माल देतो. बरोबर. आणि आता माझ्याकडे 5 डिस्ट्रीब्युटर आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी माल मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट ओके. करतात. पूर्ण रत्नागिरी जिल्हा आहे. बरोबर. पुण्यामध्ये आपले एक डिस्ट्रीब्युटर आहे. बरोबर. बडोद्यामध्ये आता नव्याने आपलं मार्केट सुरू अरे वा, झालंय. म्हणजे महाराष्ट्राच्या- हा. तिथेही खवय्ये लोकांसाठी आपण बरोबर. आणि येस. लवकरच नाशिकमध्येही आपले प्रोडक्ट अच्छा. अच्छा. काकू तुम्ही कधीपासून या कंपनीत कामाला आहात? मला 6 वर्ष झाली. 6 वर्ष. 6 वर्ष झाली. अच्छा. तर मालकांसोबत काम करायला कसं वाटतं? छान वाटतं. आपलं कुटुंब घरातलं कसं वाटतं. अच्छा. आणि कसं आपण घरातून कमवून भागून येतो ना. बरोबर. तुम्ही लांजातच राहता की बाहेर नाही? खेळंब्यात. ओके. कुटुंबासारखं वाटतं. सकाळी किती वाजता येता? सकाळी 9ला. 9 वाजता. 9च्या अगोदर पावणे बरोबर. आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत? 6 वाजता. 6 वाजेपर्यंत. ही सळी आहे बटाट्याची. ओके. त्याच्यापासून आपण उपासाचा चिवडा बनवतो. अच्छा. हे कडक बुंदीचे लाडू आहेत. हेही आपण गुळामध्ये बनवतो. ओके. कोकणातले हे फेमस प्रोडक्ट Famous product आहे. कोकणातलं. बरोबर. पण हे ग्लुकोज किंवा साखरेत बनतात. पण आपण त्याला थोडा हेल्दी टच देण्यासाठी ते गुळामध्ये बनवतो. अच्छा. आणि ते खमंगही लागतात त्याचे. बरोबर. बाकी कुठे राहता तुम्ही? कुंभारवाडी. लांजातच म्हणजे? लांजात. किती वर्ष काम करता इथे? 10 वर्ष. 10 वर्ष झाली. म्हणजे खूप काळ तुम्ही इथे आहात. हो. एकंदर इथला अनुभव कसा वाटतो? चांगला वाटतं. चांगला वाटतो. हा व्यवसाय आपण कधीपासून सुरू केला? हा व्यवसाय ऍक्च्युली 16 ते 17 वर्षांपूर्वी माझे सासू सासरे विजय चांदोरकर, विशाली चांदोरकर आणि त्यांची बहीण देवल यांनी अच्छा. सुरू केलं. त्या ओके. दोन्ही बहिणींनी सुरू केलं म्हणून याचं नाव खरं तर त्यांचं माहेरचं आडनाव जोशी. अच्छा. म्हणून जोशी फूड्स असं या उद्योगाला नाव दिलं. अच्छा. पण इव्हेंच्युअली ते त्याचं थोडं स्वरूप बदलत गेलं. आधी पापड स्वरूप होतं, मग नंतर राजगिरा लाडू सुरुवात झाली. बरोबर. हळूहळू ते वाढत गेलं आणि आता 2018 पासून मी पूर्णपणे हा व्यवसाय बघते. अच्छा. पण तुम्हाला तुमचं शिक्षण काय झालंय? मी ऍक्च्युली BSc ॲग्रिकल्चर आहे. ओके. मध्ये माझं शिक्षण म्हणजे झालं. टोटली वेगळं क्षेत्र हो. आहे. त्यानंतर लग्नानंतर आम्ही 6 वर्ष, मी आणि माझे मिस्टरही BSc ॲग्रिकल्चर होते. ओके. आम्ही दोघंही केनियाला होतो 6 वर्ष. अच्छा. मग हा उद्योग बघायचा या हेतूने, म्हणजे ह्याची उत्सुकता म्हणूया, आवड करणं आहे का नाही हे कळत नव्हतं, अच्छा. पण याची उत्सुकता नक्की होती. म्हणून इथे येऊन मी या व्यवसायाकडे बघायचं ठरवलं. पण मग आता जवळजवळ 6-8 वर्ष झाली तुम्हाला ह्याच्यात सक्रिय होऊ. हो. मग आता आज 8 वर्षानंतर काय वाटतंय, आपण
समाधानी तुम्ही आहात? अनुभव काय एकंदर व्यवसायातला? नक्की नक्की समाधानी आहे. कारण आज आपण काहीतरी करतोय, त्यातून आपण माझ्याकडे जसं मी म्हणलं माझं 35-40 माणसांचं कुटुंब आहे. तर ह्या कुटुंबाला आपण काहीतरी देऊ शकतो. त्या बायका आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, काहीतरी कमवत आहेत, स्वतःच्या मुलांची शिक्षण सुद्धा बऱ्याचशा बायका स्वतः करत आहेत. यापेक्षा समाधानाची गोष्ट नाही, नक्कीच. याच्याबद्दल मी मगाशी जसं म्हटलं की मी प्रश्न विचारणार होतो. मी खूप वर्ष इथे येतोय खरं तर, आणि मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, स्वच्छता तर तुमची आहेच चांगली, त्याच्याबद्दल नो डाऊट. परंतु इथे कायम मी बघतो की महिला कामगार असतात. तर पुरुषांवर तुमचा एवढा राग का, की असं काय नेमकं कारण त्याच्या मागचं? राग असं नाही, पण कसं असतं, महिला घरातली सक्षम असेल ना तर ती अख्खं कुटुंब सांभाळू शकते. नक्कीच. आता माझ्याकडे काही महिला अशा आहेत, पुरुषांना कुठेही काम मिळून जातं, महिलांना ठराविक प्रकारचं काम अपेक्षित असतं जिथे त्यांनाही सिक्युअर वाटायला पाहिजे. आणि त्या स्किलफुली जेवढं हे काम करू शकतात तेवढे पुरुष करूच शकतात असं नाही, कारण त्याचं मल्टीटास्किंग बायकांमध्ये जन्मजात असतं. त्याच्यामुळे आणि ती खरंच किती घराला सावरते. आज माझ्याकडे आणि महिलांना व्यसन पण नसतात, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं कारण आहे नक्कीच. की त्यामुळे त्यांना संचय करायचा कळतो, त्या व्यसनाधीन नसतात, त्या जास्तीत जास्त वेळ आपल्या घराच्या वेलफेअरसाठी जसं देतात, वेलबिंगसाठी देतात, तसाच कंपनीचा पण आपलं घर म्हणून विचार करून. अगदी खरं. आणि याचं श्रेय तुम्हाला सुद्धा जातं, कारण तशा पद्धतीचे नातेसंबंध तुम्ही या माणसांबरोबर ठेवले. त्यामुळे आपल्याकडे सर मॅडम हे कल्चर नाही, तर आम्ही दादा वहिनी म्हणतो. बरोबर. आणि त्यामुळे जास्त छान नातं तयार होतं. बरोबर. काकू कसले करता लाडू? मुगाचे. पण म्हणजे असं रोजचं काम असतं हे लाडवांचं? अच्छा. आणि इथे काय शेंगदाणे कुठनं सुरू आहे? साल काढणं. किती वर्ष काम करताय जोशी फूड्स मध्ये? मला आता वर्ष होईल. अच्छा, 1 वर्ष झालं. तुम्ही किती वर्ष काम करताय इथे? खूप. होय काय? पण मग हे एकंदर चांदोरकर कुटुंबीय कसे वाटतात? म्हणजे आपल्या कुटुंबासारखं तुम्हाला इथे वागणूक मिळते? आमच्याकडे एक आणि पद्धत आहे, सकाळी काम सुरू व्हायच्या आधी आम्ही अन्नपूर्णेचं स्तोत्र म्हणून सुरुवात. अच्छा, सगळेजण? अगदीच. कारण आपण जे बनवतो त्यातून जे खाणाऱ्याला काहीतरी फायदा झाला, अन्न बनवतो, अन्न हे आपल्या शरीराला पोषण देतं. बरोबर. सो त्या एका उद्देशाने आम्ही अन्नपूर्णा देवीची प्रार्थना करतो की आमच्या हातून सगळं चांगलं घडू दे. बरोबर. आणि त्याचा बाकीच्या नाही फायदा होतो. अगदी. आणि प्रार्थना म्हणतो दुसरी, आणि सुरुवात करतो. बरोबर. कोकणातील तरुणांनी काय करावं असं वाटतं? नोकरीच्या पाठीमागे मुंबई पुण्यासारख्या शहरात शिफ्ट होत राहावं की व्यवसाय करावा? कारण आज गावं खूप रिकामी होत चालले दिवसेंदिवस. कारण आता शहरांमध्ये MIDC आहे, तिथे इंडस्ट्री येतात, कारण MIDCचे फायदे असतात. पण आता मी लांजा तालुक्यामध्ये MIDCचं नाही, लांजा, राजापूर, रत्नागिरी जिल्ह्यातले असे तालुके आहेत जिथे MIDC नाही, तिथे कुठलेही इंडस्ट्री येत नाही. मग तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. मग अशा वेळेला ही माणसं गावं टाकून शहराकडे जातात, शहरांमध्ये सॅच्युरेशन होतं आणि गावं ओस पडतात. याला उपाय म्हणजे तुम्ही गावांमध्ये जर का उद्योगधंदे सुरू केले तर त्याचा नक्की फायदा अशा पद्धतीने होईल की तुम्हालाही रोजगार जनरेट करता येईल, तुम्हाला तिथून फायदा मिळू शकतो आणि आजूबाजूच्या लोकांनाही त्याचा रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. नक्कीच. तर आपल्याला ही जोशी फूड्सची प्रोडक्ट्स खरेदी करायची झाली तर काय सोर्सेस आहेत? आउटलेट कुठे आहे? किंवा ऑनलाईन परचेस करायचं असेल तर काही ऑप्शन्स आहेत का? सध्या ऑनलाईन परचेसचा काही ऑप्शन आपल्याकडे नाही, पण आपण लवकरच तेही करायचा मागे आहोत. ओके. पण आता माझं पूर्ण मी म्हणलं तसं की बरेचसे रत्नागिरी जिल्ह्यातले जे स्वीट कॉर्नर्स आहेत, जनरल स्टोअर्स आहेत, तिथे आपला माल उपलब्ध आहे. पुण्यामध्ये आहे, किंवा तुम्ही आपलं मेल ID आहे तिथून हे करू शकता. फेसबुक पेज आहे, इन्स्टा पेज आहे, तर तुम्ही फेसबुक इंस्टाग्रामद्वारे आमच्याशी संपर्क साधू शकता आणि त्याद्वारे तुम्हाला काय असेल तर कुरिअरची सेवा तुम्हाला उपलब्ध. किंवा आपला कॉन्टॅक्ट नंबर असेल तर ग्राहकांसाठी काय सांगता येईल? आपण नक्की या ब्लॉगमध्ये शेअर करूया. येस. बाकी नमस्कार. नमस्कार. कुठे राहता तुम्ही? आम्ही लांजामध्ये लिंगायत. ओके. काय आता चकलीचं काम सुरू आहे? किती चकल्या बनवता दिवसाला? दिवसाला 100 किलो. 100 किलो? पीठ 100 किलो पीठ. किती वर्ष काम करते इथे? 2 वर्ष. 2 वर्ष.
अच्छा, कसं वाटलं एकंदर काम करताना जोशी फूड्स खूप बरोबर? छान वाटतं. इथली फॅसिलिटी खूप छान आहे काम करायची ओके, आणि स्वच्छता वगैरे सगळं खाद्यपदार्थ खूप छान तयार होतं. बरोबर. आता तुम्ही सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये इन्व्हॉल्वमेंट असते की तुमच्याकडे एक स्पेसिफिक डिपार्टमेंट आहे? हो, माझ्याकडे ते लाडूसाठी गुळ काढला जातो, दह्या आणि गुळ अच्छा, ते काढते आणि 3 लाडू packing करते. ओके. राजगिरा लाडू, हा, राजगीर लाडू करायचे. बरोबर. आता काय काम सुरू आहे? आता आपली चकली चालू आहे, राजगिरा चालू आहे, ओके, ते डाएट सुद्धा चालू आहे. ओके. हा उपासाचा चिवडा आहे की कसं आहे? नाही, डाएट चिवडा. अच्छा. ही आता कितीची पॅकेजिंग आहे? 100 ग्रॅम. 100 ग्रॅम. हो. तुम्ही पण लांजातच राहता की हो. सगळे लांजा शहरातलेच आहेत म्हणजे बरेचसे? रत्नागिरीमध्ये आपलं स्वतःचं पहिलं आउटलेट आहे, अच्छा. फॅक्टरी आउटलेट आहे. ओके. त्याचा तिथे ऍड्रेस काय आपले आहे? ते मारुती मंदिरला मिथिला हॉटेलच्या शेजारी आहे. त्याला ओके. आता 1 वर्ष पूर्ण झालं. बरं. So, तिथे तिथे तुम्हाला ही सगळी सगळे प्रोडक्ट्स products अवेलेबल. ओके, ओके. चालेल. आता किती टोटल प्रोडक्ट्स आहेत आणि कोणकोणते आहेत? माझ्याकडे मी म्हणलं तसं आमचा फ्लॅगशिप म्हणजे राजा आमचा राजगिरा लाडू आहे, ओके, की सगळ्यात जास्त प्रोडक्शन आमचं राजगिरा लाडूचं होतं. बरोबर. त्या जोडीने चुरमुरा लाडू, मूग मेथीचा बेसिक बेसन डिंक असे लाडू आहेत, ड्रायफ्रूट लाडू आहे, बरोबर. शेंगदाणा लाडू आहे, कडक बुंदी लाडू आहे. चिवड्यांमध्ये 8 प्रकारचे चिवडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. बरोबर. नमकीन मध्ये फरसाण आहे, बाकरवडी आहे, 2 प्रकारची छोटी मोठी भाकरवडी पण आपण बनवतो. बाकरवडी पण. अच्छा, आज आमचे कारागीर आले नाहीत, नाहीतर एक कारागीर काका आहेत आमचे ओके. शेट्टी काका. अच्छा, ते हे सगळे पदार्थ बनवतात. ओके. त्याच्यानंतर पिठांमध्ये आता आपण लवकरच येतोय. अच्छा. सो लवकरच आता आपली पिठं सुद्धा सुरू होईल. बरं बरं. अशा पद्धतीने सगळे मिळून 30-32 प्रोडक्ट्स आपले आता आहेत. ओके, चालेल. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात. So much. येस. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.